छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की हर 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 जय भवानी जय भवानी जय शिवाजी। शिवरायांच्या प्रतिमेचे पूजन झालेले आहे. शिवराय केवळ एका Yes, okay. छत्रपती शिवाजी महाराजांवर सुंदर कविता। स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला लढला, स्वराज्यासाठी आयुष्यभर शत्रूला लढला, प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला, प्रतापगडाच्या पायथ्याला अफजल खानाला फाडला, पुण्यात शाहिस्ते खानाला पुरता फोडला, पुण्यात शाहिस्ते खानाला पुरता फोडला, पुरंदरच्या पायथ्याला मिर्झाशी चातुर्याने लढला, पुरंदरच्या पायथ्याला मिर्झाशी चातुर्याने लढला, आग्र्याला जाऊन खून औरंगजेबाला भिडला, आग्र्याला जाऊन खून औरंगजेबाला भिडला, महाराष्ट्राच्या या मातीत युग पुरुष शिवबा घडला, महाराष्ट्राच्या या मातीत युग पुरुष शिवबा घडला। जय जिजाऊ जय शिवाजी। धन्यवाद कुमारी जोशीकर। त्यानंतर आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असलेले पिडण्याचे आमदार आदरणीय श्री प्रवीणभाई आलेकर यांचे आम्ही गुलाबपुष्प देऊन स्वागत करीत आहोत। त्यानंतर जिल्हा पंचायत सदस्य सौ राधिका पालेकर, कोरगावचे प्रथम नागरिक श्री देवीदास नागवेकर, श्री संस्थान कमलेश्वर महाविद्यालयाचे अध्यक्ष श्री प्रकाश शेट्टी, पंच श्री उमेश चारी, पंच श्री लौकिक शेट्टी, पंच श्री दिवाकर कोरगावकर,
दिवाकर जाधव, श्री कमलेश्वर उच्च माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त प्राचार्य आदरणीय श्री सुदान बर्वे सर, देवस्थानचे सचिव श्री एस गावडे सर, त्याचबरोबर माजी अध्यक्ष श्री उल्हास देसाई, त्याचबरोबर आपले कार्यकर्ते श्री संतोष पालयेकर, श्री आनंदराव बर्वे, त्याचबरोबर श्री कमलेश्वर माध्यमिक विद्यालयाचे निवृत्त मुख्याध्यापक आदरणीय श्री लक्ष्मण गावडे सर, तसेच विद्यमान अध्यक्ष श्री देवानंद गावडे, शिवजयंतीच्या योगानं आमच्या आमदारातल्या जिल्ह्याचे आमदार जयभाई आंबेडकर, जयंती राधिका पार्लेकर आणि आमचे सरपंच वानवडी आणि सन्माननीय व्यक्ती. आज आम्हाला भाषण असे करपाचे काय ना, कारण त्यांच्या पुढे महाराजांच्या पुढे आम्ही भाषण करा हे योग्य ना. पण तरी असताना एक मागणी म्हणून आम्ही एक आमदारापासून एक मागणी करता की गव्हर्नमेंटाकडे तुम्ही मागपाचे की जितके आमचे महाराजांचे पुतळे आहात त्यांना एक रातची सेक्युरिटी आमका जाईल की कोण गार्ड नाहीतर पोलीस ते दवरताचो. की आता इतके वाढले आहात की महाराजांची जयंतीच्या निमित्तान मला 396 वर्षां झाली आणि इतको ह्या वाढलेला हा की वर्षानुवर्ष पुतळे वाढत आहोत महाराजांचे. सो एक त्यांचे आमकां दिसता की पुढे आणि काहीच असं अनर्थ घडवूंक जायना म्हणून एक आमकां सेक्युरिटी अशी सगळ्या पक्क्या गोव्यान आमकां महाराजांच्या पुढे एक सेक्युरिटी अशी सगळ्याक राहील. आणि दुसरी म्हणजे महाराजांचे विचार, महाराजांनी जसे किल्ले जिंकले तसे महाराजांचे विचार घेऊन आमकां आमचे गाव जिंकपाचे आहोत. म्हणजे आमकां गाव आमचे भायर सोडपाचे ना आहोत, आमच्या हातीन दवरपाचे आहोत. इतके हांव सांगता आणि धन्यवाद. देव कमलेश्वर भूमिकाळ गोपाळ यांना विनम्र नमन करते. आज 19 फेब्रुवारी आजचा दिवस आपले आराध्य हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यासाठी आज आपण सर्व इथे एकत्र झालो आहोत. आजच्या कार्यक्रमाला आमच्या बरोबर उपस्थित आहेत आमच्या प्रेमीचे आमदार श्री प्रवीणभाई आलेकर, तसेच आमच्या कोलगावचे सरपंच देवीदास नागवेकर, आमचे डेप्युटी सरपंच दिवाकर जाधव, तसेच आमचे पंच सदस्य गणेश चारी, लौकिक शेट्ये, तसेच देवस्थान कमिटीचे अध्यक्ष प्रकाश शेट्ये, तसेच इथे उपस्थित मान्यवर आदरणीय ग्रामस्थ, पत्रकार बंधू आणि लाडक्या विद्यार्थ्यांनो, आजचा हा दिवस केवळ उत्सवाचा नाही तर प्रेरणेचा आणि आत्मपरीक्षणाचा आहे. महाराजांनी आपल्याला शिकवण दिली आहे की आपण दूरदृष्टी, धैर्य आणि लोकांवरील जर प्रेम आपल्यामध्ये असेल तर आपल्यासाठी कोणतीच गोष्ट अवघड नाही. त्यांनी नेहमीच स्त्री सन्मान जपला, शेतकऱ्यांचं रक्षण केलं, तसेच सर्व धर्मांचा आदर केला आणि न्यायावर आधारित राज्यकारभार केला. ते केवळ एक राजा नव्हते तर जनतेच्या हृदयात राज्य करणारे एक लोकनेते होते. आजचा दिवस आपल्या सर्वांसाठी स्वाभिमानाचा, अभिमानाचा आणि प्रेरणाचा दिवस आहे. महाराजांनी केवळ स्वराज्य स्थापित केले नाही तर त्याची संकल्पना प्रत्यक्षात आणली. त्यांनी प्रत्येक मराठी माणसाच्या मनात स्वाभिमानाची ज्योत पेटवली. एक निवडून आलेली जिल्हा पंचायत सदस्य म्हणून मी आपल्या सर्वांना विश्वास देते की आपल्या गावांचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. शिक्षण, आरोग्य, शेती, तसेच पाणी पुरवठा आणि रोजगार या क्षेत्रात आपण सर्व एकत्र येऊन काम करूया. स्वराज्याची ही भावना प्रत्येकाच्या मनात जिवंत ठेवणे हीच आपली खरी जबाबदारी आहे. चला तर मग आपण सर्व मिळून महाराजांच्या आदर्शावर चालत एक सशक्त, प्रगत आणि समृद्ध समाज निर्माण करूया. तसेच आज मला इथे आमंत्रित करून
आज सन्मान दिल्याबद्दल आणि हे 2 शब्द सांगण्याची एक संधी दिल्याबद्दल मी आपल्या सर्वांची मनपूर्वक आभारी आहे. जय महाराष्ट्र. धन्यवाद. शिवाजी महाराज की जय. जय भवानी. आदरणीय छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी सर्वप्रथम वंदन करतो. इथल्या ग्रामदेवता कमलेश्वर पंचायत यांनाही नमस्कार करतो. आजच्या शिवजयंतीच्या निमित्ताने व्यासपीठावर आज या ठिकाणी उपस्थित आहेत पेडण्याचे लोकप्रिय आमदार आदरणीय श्री प्रवीणभाई आर्लेकर, जिल्हा पंचायत सदस्य सौ राधिका पालयेकर, कोटगावचे सरपंच श्री देवीदास नागवेकर, अन्य सर्व ग्रामपंचायतीचे पंच सदस्य, शिवजयंती समारोह समितीचे अध्यक्ष श्री देवानंद गावडे, माजी अध्यक्ष उल्हास देसाई, व्यासपीठावरील अन्य सर्व मान्यवर, माझ्यासमोर उपस्थित कोरगावच्या नागरिक बंधू भगिनी आणि विद्यार्थी मित्रांनो, आजचा सुंदर असा दिवस उल्लेख झाला. 396 वर्ष झाली या महाराजांना त्यांचा जन्म झाल्यावर, पण जवळजवळ 396 वर्षानंतर सुद्धा आपण त्याची आठवण करतो. हे आपल्याला कळावं म्हणून मी फक्त मला 2 मिनिटं दिली आहेत, त्याच्यामध्ये मी माझे विचार आपल्या समोर ठेवणार आहे. मित्र हो, वडील आदिलशहाच्या दरबारामध्ये सरदार सेनापती आणि मुलगा मात्र 16 वर्षांचा मुलगा रोहिडेश्वराच्या मंदिरामध्ये आपल्या बरोबरच्या सवंगड्यांना जमवतो आणि त्या ठिकाणी शपथ घेतो. आणि ती शपथ कुठली तर महाराष्ट्रामध्ये स्वतःचं हिंदवी स्वराज्य स्थापन करेल. खरं म्हणजे कुणी त्या काळात प्रतिकूल परिस्थितीमध्ये हे ज्या ज्या लोकांनी ऐकलं असतं त्यांनी कदाचित या तरुण मुलाची टिंगलही केली असेल, आपल्याला माहित नाही. पण हा जो 16 वर्षांचा मुलगा हा पुढे खराच छत्रपती झाला. आणि याची कारण अशी आहेत की ज्यांच्या हातामध्ये नांगर होते त्यांच्या हातामध्ये शस्त्र दिले, ज्यांच्या हातामध्ये दिफळे होते, कोयते होते, कुऱ्हाडी होत्या, त्यांच्या हातामध्ये तलवारी दिल्या, भाले दिले, त्यांना युद्ध क्षेत्रामध्ये निपुण केलं. आणि अशी ही मावळ्यांची टीम, मावळ्यांची फौज घेऊन 18 पगड जातीच्या लोकांना बरोबर घेऊन, कुणबी, कातकरी, शेतकरी या सर्वांना बरोबर घेऊन शिवाजी महाराज पुढे सरले. आणि म्हणून पुढे आपल्याला दिसतं की खरोखर हिंदवी स्वराज्य स्थापन झालं. ती जी गुलामगिरी आदिलशहाची होती ते त्यांनी झुगारली आणि स्वतः पुढे ते नेते म्हणून आपल्याला उभे राहिलेले दिसतात. केवळ नेते नव्हे तर छत्रपती म्हणून त्यांचा राज्याभिषेक सुद्धा जनतेने केला. एवढा मोठा पराक्रमी राजा झाला. असं म्हणतात की आपल्या जीवनामध्ये त्यांनी 252 किल्ले जिंकले. तुम्ही आम्ही 252 किल्ले नुसते चढायचं ठरवलं तर किती कठीण आहे याची कल्पना आपल्याला येऊ शकते. परंतु त्यांनी हे किल्ले जिंकले. त्यांनी स्वतः युद्धतंत्र, ज्याला गेरिला टॅक्टिक्स इंग्लिश मध्ये म्हणतात, छुपो युद्धतंत्र, हे त्यांनी स्वतः निर्माण केलं. परकीयांची फौज आहे लाखांनी, यांच्याकडे 10-20 हजार मावळे. तर या 10-20 हजार मावळ्यांना किंवा 25 हजार मावळ्यांना घेऊन, हे सैन्य घेऊन त्या लाखोच्या फौजेला पराभूत करायचं, अशा प्रकारचा अचाट पराक्रम शिवाजी महाराजांनी करून दाखवला. बरं, आपले हे जे सवंगडी आहेत, मावळे आहेत, यांच्यामध्ये स्थैर्य प्राप्त व्हावं, वीरता प्राप्त व्हावी म्हणून काही निर्णय त्यांनी स्वतः घेतले. ज्याच्यामध्ये आपल्याला दिसतं अफजल खानाचा वध, ही खूप सुंदर अशी इतिहासातली गोष्ट, पण अतिशय कठीण जबाबदारी शिवाजी महाराजांनी त्यावर पत्करलेली होती. त्यांच्यापेक्षा महाकाय अशा पद्धतीचा अफजल खान, ज्याला वाघ नख वापरून शिवाजी महाराजांनी ठार केलं, ही एक कथा आहे. पुण्यामध्ये लाल महालात शाहिस्ते खानाच्या त्या महालावर हल्ला केला. शाहिस्ते खान पळून जात असताना त्याची बोटं कापली गेली, ती स्वतः शिवाजी महाराजांनी कापली. म्हणजे आपला राजा जो आहे हा आपला राजा पराक्रमी आहे आणि या राजाला आपण साथ दिली पाहिजे, अशा प्रकारचं जे स्फुरण, चैतन्य, प्रेरणा ही लोकांमध्ये निर्माण केली शिवाजी महाराजांनी स्वतः अचाट पराक्रम त्यासाठी केले.
आणि म्हणून शिवाजी महाराज हे नेहमीच आपल्याला लक्षात ठेवायला हवे. त्यांचे आदर्श घेऊन आपल्याला पुढे जायला हवं आणि सगळ्यांनी बरोबर राहून हे जे राज्य आहे, हे सुराज्य आहे, हे आपल्याला टिकवायला हवं आणि वाढवायला हवं. या दृष्टीने शिवाजी महाराजांचं चरित्र हे आपल्याला वाचायला हवं, समजून घ्यायला हवं. आज या शुभप्रसंगी मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो. पुन्हा एकदा शिवाजी महाराजांच्या चरणी नतमस्तक होतो आणि मी माझ्या वाणीला विराम देतो. बोला जय भवानी, जय शिवाजी. छत्रपती महाराज की जय. धन्यवाद. धन्यवाद श्रीपद. शिवाजी धरतो पडता रे. आमच्या प्रेरणेची शपथ हल्ला मायभूमीची मनाची सर्व कला तुझी शिवाच्या पायावरी महाराजांची जयंती असं सगळ्या उपस्थित झालेल्या आमच्या पंचायतीचे सरपंच, मेंबर्स, तसेच झेडपी, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती काय सगळ्यांनी आनंद जमलेले आसा. जे आयज आमच्या गोंयभर आमच्या छत्रपती शिवाजीचे पुतळे आयज आमच्या लोकांक छत्रपती शिवाजी हो कितें ते सगळ्यांक जाणून येयल्लो आसा. ताका लागून सगळे जाण आयज आमचे शिवाजीचे प्रेमी जाल्ले आसा. जे आयज वयता थिंगासर आयज पुतळे शिवाजीचे दिसता आनी खूब बरी गजाल. फकत एकूच लोकांनी हे करूंक जाय, जे छत्रपती शिवाजीचे गुण आसा ते गुण लोकांनी घेवपाची खूब गरज आसा. जे आयज छत्रपती शिवाजी सगळ्यांक घेवन एके कडेन आयज तेणी तेजे व्हडले स्वराज जिखून हाडलेले आसा. आयज तेणी नांव दवरलेलें आसा. ते आयज आमच्या लोकांनी बी जे आयज आमचे तुमकां खबर आसा गोंयांत कितें जाता तें, ताका लागून सगळे जाण एके कडेन रावन जो हिंदुत्व कितें आसा तो आमी सगळे जाण एके कडेन रावन आमी दाखोवपाची गरज आसा. ताका लागून हांव चड भाशण करिना, हांवें भाशण हांगा सोंपयता. जे आयज हांगा भुरग्यांनी बऱ्यान बरो परफॉर्मन्स केलो तांकां सगळ्यांक बेस्ट ऑफ लक म्हणटा आनी सगळे जाण हांगासर येयल्ल्या बद्दल तुमकां सगळ्यांक धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद श्री प्रवीणभाई आलेकर. मी शुभेच्छा देतो. तसंच जयंती प्रित्यर्थ महाराजांचा जय जयकार करून कमळेश्वर भूमिका पंचायतनालाही नमन करून आज या ठिकाणी ऋण व्यक्त करण्यासाठी मी उभा आहे. आमचे पेडणेचे आमदार प्रवीणभाई आलेकर हे या प्रसंगी या कार्यक्रमाला येऊन उपस्थित राहून आपल्या मुलात